तर या आपण जाऊया थेट संदीपजी गावंडे यांच्याकडे. धन्यवाद प्रमोदजी शेवडके. मॅच स्टार्ट झालंय. टॉस जिंकल्यानंतर गावदेवी वैतीपाडा या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित दिलं जाते ते हितेश फायटर विळंगी या संघाला. गोलंदाज दोन वेळा बघतोय आपण. या आधीचा चेंडू अप्रतिम टाकलाय, त्याच्यानंतर हा उजव्या यष्टींच्या बाहेर निघणारा चेंडू होता. पंचाने लगेचच निरीक्षण केलंय आणि त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. अतिरिक्त धावेनिशी संघाचं खातं उघडलंय. हा जो गट सध्या सुरू आहे तो आमंत्रित गट आहे आणि त्याच्यामधील हा पहिला मॅच. गोलंदाज तयार. हा हाफ व्हॅली होता. या चेंडूला उचललाय. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक कोणती चूक करत नाही. अजय आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाजाला परतावा लागतंय. यस, इज गॉन. आगरी कोल्यांच्या शिरावर हात ठेवलंय एक विराईने. आगरी कोल्यांच्या शिरावर हात ठेवलंय एक विराईने. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण कारला आणि आई एकविरा मातेच्या दर्शनासाठी कोण जात नाही मित्रांनो. आपल्या संपूर्ण भारतभरातून भाविक भक्तजन नेहमी जात असतात आणि विशेष म्हणजे आगरी कोळी समाजातील लोक ही जास्तीत जास्त आई एकविरा मातेच्या दर्शनाकरता कारला येथे जात असतात आणि नवस सुद्धा बोलले जातात. त्या एकविरा मातेचं सुंदर गीत डीजेच्या माध्यमातून इथं पेश होतोय. मॅच कडे पुन्हा रवाना होऊया. युट्यूबच्या माध्यमातून जुडलेल्या प्रेक्षकांकरता विळंगी विरुद्ध वाडीव या दोघांमध्ये हा मॅच सुरू आहे. आता चेंडूला उचललंय. उंची जास्त गाठली, लांबी कमी. शतरक्षकाने अप्रतिम झेल टिपलाय. ब्रिलियंट पीस ऑफ द फिल्डिंग. अतिशय चांगला झेल. उलट्या दिशेने येऊन शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि हा उत्तम प्रकारचा झेल टिपलाय. विकेटचं पतन. परतावं लागतं फलंदाजाला. दोन गडी लगातारच्या दोन चेंडूवर बाद होत आहेत. धावसंख्या 1, गडी बाद झाले 2. ऐकूया सुमधुर गीत. पुन्हा एकदा आपण रिप्ले बघूया. बॅट बघितला आपण. एलिमेशन व्यवस्थित नव्हतं. हातामध्ये बॅट फिरताना आपल्याला दिसली. शेवटपर्यंत शतरक्षकाने हा चेंडूवर नजर ठेवली. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता, मात्र दुसरा जो अटेम्प्ट होता एका हाताचा, त्या एका हातामध्ये तो झेल टिपतोय आणि हा मोठा धक्का लागलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावफलकावर धावा लागला जातोय. त्या 1 धावा. नवीन फलंदाज हितेश, रुपेश आणि हितेश या दोघांवर आता जबाबदारी असेल. देयर इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. मोठी जबाबदारीने खेळ करावा लागेल. संघर्ष मैदानाच्या आतून करावा लागेल. संघर्ष हेच जीवन आहे मित्रांनो. कारण आयुष्यामध्ये आपल्याला जीवन जगताना एकटेपणामध्ये खूप संघर्ष करावा लागतोय. त्या संघर्षाची चर्चा आपण करणार आहोत. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू टाकलाय गोलंदाजाने. पुढील होणारा मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल. हार्दिक फायटर विरुद्ध नवली या दोन संघादरम्यान पुढील होणारा मॅच असेल. हा पहिला डाव संपण्याआधी आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता उपस्थित व्हा. हार्दिक फायटर विरुद्ध नवली. पुढचा चेंडू हा ऑफ स्टंपवर सफळ झाला. फलंदाज चेंडूला भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषे पार. दमदार चौकार. या 4 धाव मिळत आहेत आणि या 4 धावांची धावसंख्या झाली 5. कल्पेश जिग्रियार यांच्या माध्यमातून उमेश वैती संघनायक आहे आणि त्याच्याकरता 500 रुपयाचा पारितोषिक आलंय, जो झेल अप्रतिम टिपलाय. चांगले समालोचक सुद्धा आपल्याला या परिसरामध्ये तयार होताना दिसतात. ओ, आता शॉट सिलेक्शन खराब होतं कारण बॅकफूट आणि फ्रंटफूट हा फलंदाजाने ओळखायला हवा. ऑफ स्टंपवर सफल झालाय. पायावर चेंडू आदळलाय आणि थर्ड मॅनच्या दिशेने गेल्यानंतर पंचांचा इशारा आलाय तो लेग बाईटचा. कारण 1 धाव पूर्ण केली. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यावर फलंदाजी करताना
हितेश फायटर विळंगी संघाची धावसंख्या आहे ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी होऊ शकली नाही. पॉवरफुल गोलंदाज सुनील यांनी पेश केली. अनुभवाचे बोल आहेत मित्रांनो, कारण भरपूर वर्ष क्रिकेटच्या मैदानावर त्यांनी घालवलेत. त्यांचा सुपुत्र युवराज हा सुद्धा खूप चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन करत असतोय. सुनील वैती यांचा विचार केला तर एक चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि त्या परिसरामध्ये आणखीन उभरते नवीन समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक वैती यांना सुद्धा तुम्ही पाहू शकतायत, जे सध्या युवा समालोचक म्हणून चांगलं काम करतायत. सुनीलजी वैती क्रिकेटपटू व्यतिरिक्त एक चांगला माणूस म्हणजे देव माणूस म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. नेहमीच त्यांची वर्तवणूक क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटच्या बाहेर सुद्धा खूप चांगली दिसलेली आहे. आतापर्यंत मी जे समालोचन करतोय आणि मी प्रत्यक्षात अनुभव घेतलाय. मॅच कडे रवाना होऊया. आमंत्रित गटांमधील हा मॅच होतोय. गावदेवी वैतीपाडा वाडीव विरुद्ध हितेश फायटर विळंगी असा, आणि विळंगी संघ फलंदाजी करतोय आणि या संघातील फलंदाजाला संकटामध्ये टाकलंय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. पॉवर प्लेचं बंधन अजूनही आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, एक वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये आणि एकाला ठेवलं गेलंय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. ऑफ स्टंपर सफळ झालाय. इन दी एअर चेंडू हवेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये जेल देऊन परतावं लागतं फलंदाजाला. गॉन. विकेटचं पतन होतोय. हा लागलाय तिसरा धक्का. कम ऑन डीजे. क्षेत्रामध्ये प्रत्येकाला सिद्ध करावं लागतं. इथे सिद्ध करण्याकरता चांगली संधी होती फलंदाज हितेशला, मात्र एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं आणि पॉवर प्लेचं षटक सुरू असताना पहिल्या चेंडूवर तो बाद झालाय. T20 क्रिकेटमध्ये सुद्धा असे कारनामे करणारे बरेचसे गोलंदाज आहेत. T20 इंटरनॅशनल मध्ये आपल्याला अजित आगरकर आठवतोय. 1 डिसेंबर 2006 साली त्यांनी साऊथ आफ्रिका संघाचा हर्षल गिब्स याला पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं. इथे आता नवीन आलेला फलंदाज खेळपट्टीवर तैनात आहे. बॅटचं एच लागलं होतं. 1 चोरटी धाव पूर्ण केली. एका चोरटी धावेनुसार धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 7. पहिला डाव सुरू आहे. फलंदाजी करताना कमीत कमी धावसंख्येवर रोखू असा आत्मविश्वास व्यक्त केला होता टॉस बॉक्सच्या दिशेने कर्णधार उमेश वैती याने, आणि आतापर्यंत त्यांचा जो अंदाज होता तो अंदाज सफल ठरतोय असं मला वाटतंय. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी एक वैशिष्ट्य आहे. चांगला प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला पाहण्याकरता उपस्थित झालाय आणि युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे श्रोते जुडले गेलेले आहेत. बरेचसे प्रेक्षक जुडले गेलेले आहेत जे शिवनेरी चषक विराटन बुद्रुक 2021 आणि 22 या स्पर्धेचा लाभ घेताना दिसत आहेत, आस्वाद लुटतायत. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्मचा मारा. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू गोलंदाजाने ते फेकलाय, रिलीज केलाय. पॉपिंग क्रीजच्या दिशेने चांगल्या निशाणा लावलाय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या थंडावलेली आहे. धावसंख्या मंदावलेली आहे. धावसंख्या सुस्तावलेली आहे. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 7. 3 गडी बाद 7. पुन्हा एकदा एज लागलाय. यष्टीरक्षक चुकला गेलाय. धाव घेण्याची संधी नाही. काय चांगला परफॉर्मन्स दाखवतोय नयन. आल्या आल्या आत्मविश्वास प्राप्त करतोय. नेहमीच गोलंदाज ज्या वेळेस त्याचा पहिला चेंडू डॉट टाकतोय त्या वेळेस त्याचा आत्मविश्वास वाढत असतोय आणि जे वरिष्ठ खेळाडू आहेत त्याच्या मार्गदर्शनाखाली घडलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 7. संकटामध्ये टाकलंय फलंदाजी करणाऱ्या विळंगी संघाला. या संकटामधून बाहेर पडण्यासाठी संकटमोचक शोधावा लागेल. पुन्हा एकदा लेग ब्रेकचा मारा. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि त्याचा फायदा संघाला झालाय. सातत्याने बीट केलं जातंय आणि अशा वेळेस फलंदाजाने फ्रंट फूट आणि बॅक फूट ओळखायला हवा. पदतालिकेचा वापर योग्य पद्धतीने करायला हवा. फुटवर्क इज द मोस्ट इम्पॉर्टंट, जे आपल्याला सध्या दिसत नाही फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयास केलाय आणि यशीची अपील केल्यानंतर पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलंय. आणखीन एक धक्का दिला गेलाय फलंदाजी करणाऱ्या हितेश फायटर विळंगी संघाला. विकेटचं पतन. 4 गडी बाद. धावसंख्या 7. कम ऑन डीजे.
क्षणामध्येच या फलंदाजाला पॉपिंग क्रीज मध्ये हवेत बॅट असताना बाद केलं जातंय, यष्टीचित केलं जातंय. महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देणारा हा क्षण होता. नुकताच रिप्ले मध्ये आपण तो अनुभवला. एक षटक आणि 5 चेंडूची समाप्ती. धाव फलकावर धावा लागल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती फक्त आणि फक्त 7 धावा. एक गडी बाद केलाय आणि 1 धाव. 2 गडी बाद केलेत आणि 1 धाव फक्त दिली गोलंदाजाने. काय चांगली गोलंदाजी केलंय. पॉवर प्ले मध्ये चांगली पॉवरफुल गोलंदाजी झाली. पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि तो प्रेशर होता लगातारच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद झाल्याचा. तो प्रेशर मधून बाहेर पडताना दिसला नाही फलंदाजी करणारा विळंगी संघ. नवीन फलंदाज आता गेलाय. बघताय नवीन फलंदाज सतीश. गोलंदाजी मार्गावर युवराज. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय. क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत तैनात होताना आपल्याला दिसून येत आहेत. लॉंग ऑफ डिपिश एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन. या चेंडूला उचललंय आणि धाडलंय सीमारेषे पार. वाईड ऑफ लॉंग ऑन पट्ट्याबाहेर. हा आलाय लांबलचक षटकार बिगी. सिटीचे इनसाइड आउट करून हा फटक्याचं सिलेक्शन केलं होतं. बॅकफुटला गेला आणि सुंदर फटका टोळावला. ओ स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय आणि एकही धाव आता या चेंडूवर मिळत नाही. युवराज लेदर क्रिकेटचा सुद्धा अनुभव याच्या पाठीशी आहे. सुनीलजी वैती यांचे सुपुत्र आहेत आणि वडिलांचं मार्गदर्शन या खेळाडूला लाभलंय. लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. तो मैदानाच्या आतून शेअर करतोय. धाव संख्या आहे धाव फलकावरती 13 धावा. 13. पुन्हा इनसाइड आउट केलंय मात्र ऑन ड्राईव्ह आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलाय. क्षेत्ररक्षक चाचपडतोय आणि त्याचाच फायदा उचलताना फलंदाजाने दुसरी धाव घेता घेता डिरेक्ट हिट झालाय. विकेटचं पतन होतंय. परतावं लागेल या फलंदाजाला. आणखीन एक सफलता मिळते या संघाला. 5 गडी बाद. धाव संख्या धाव फलकावर आहे ती 14 धावा. 14 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. ही संकटामध्ये टाकलं गेलंय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. अनुभव असतो. काही कर्णधारांना विश्वास असतो की आम्ही कमीत कमी धावसंख्येवर समोरच्या संघाला रोखू आणि तो विश्वास दाखवला होता कर्णधार उमेश वैती यांनी. आणि आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित होतंय फिल्डिंग करणाऱ्या गावदेवी वैतीपाडा वाढीव संघाच्या बाजूने. नक्कीच नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतो की कर्णधार आहेत आणि त्याच अनुषंगाने सुनील वैती याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. भरपूर वर्ष आपल्या जीवनामध्ये उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हारजीत पाहिलेत, चढ उतार पाहिलेत आणि जेव्हा जेव्हा मात्र संकटाच्या मात्र नद्या पार केलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या पार केल्यात. याचाच अर्थ संदीपजी गावंड जर आपण पाहिलं तर अनुभवाने समृद्ध आहे आणि त्या कारणास्तव मात्र आतापर्यंत धावा रोखण्यात यश मिळवलंय. आणि आता सुद्धा एक सफलता होऊ शकते गोलंदाजाच्या नावी आणि विकेटचं पतन होतंय. पुन्हा एक गडी बाद झालाय. तू चल मैं आया. कारण धावपळक आपण बघितला तर खूपच कमी आहे. थंडावलेला दिसतोय, सुस्तावलेला दिसतोय, मंदावलेला दिसतोय. धाव संख्या आहे ती 6 गडी बाद 14. 14. तर हार्दिक फायटर संघाचा कर्णधार आणि नवली संघाचा कर्णधार आपण आला असतील तर प्लीज आपण रिपोर्टिंग करायची आहे. आयोजकांना लगेच आपण भेट द्या कृपया करून. हार्दिक फायटर आणि नवली संघ दोन्ही संघाला विनंती करेन की आपण रिपोर्टिंग करा प्लीज. या महत्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय तर या सूचनेचं आपण पालन करा. धाव संख्या धाव फलकावर लागली आहे ती 14 धावा. गडीबाद झाले ते 6. गडीबाद आपण बघितलं क्रम बघितला तर आपल्याला स्पष्ट दिसतंय की मोठे फटके येताना दिसत नाही. एक मात्र मोठा फटका फलंदाजाच्या बॅट मधून आलेला दिसला. हा नो बॉल असू शकेल. बिमर चेंडू आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. नो बॉल. याचाच अर्थ फ्री हिट असेल. मुक्त फटका खेळण्याची संधी फलंदाजाला असेल. एखादा चेंडू फलंदाजाच्या कमरेपेक्षाही फुलटॉस असतो, वर असतो, त्यात वेळेस पंचांना अधिकार असतोय त्या चेंडूला नो घोषित करण्याचा आणि त्या अधिकाराचा योग्य तो वापर मैदानाच्या आतून होतोय. फ्री हिटचा इशारा. या 2 धावा. 2 धावांची धावसंख्या झाली ती 16. 16. उघडा डोळे बघा नीट. पडणारा चेंडू असेल फ्री हिट.
या फ्री हिटचा फायदा उचलला जाईल काय? स्ट्राईक इन कडे फलंदाज सूरज. ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास केला. आता गोलंदाजाने ऑफ ब्रेकचं मिश्रण दाखवलंय, आत वळणारा चेंडू टाकलाय आणि बीट केलंय फलंदाज सूरज याला. फ्री हिटचा फायदा उठवता आला नाही. धावसंख्या 16. कष्ट करावे लागतील कारण या षटकातील शेवटचा बॉल असेल. आत वळणारा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू वळवला. दोघांमध्ये कॉलिंग सुद्धा व्यवस्थित नव्हतं. अंतिम क्षणी कॉलिंग व्यवस्थित होतंय. एक धाव पूर्ण केली. याच बरोबर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर हितेश फायटर विळंगी संघाची धावसंख्या आहे 6 गडी बाद 17 धावा. खतरा तर त्या संघावर आता आपल्याला स्पष्ट दिसतोय. 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडूंमध्ये माझा अंदाज जो आहे त्या अंदाजानुसार 20 ते 25 धावा यायला हव्यात. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये कसा काय प्रतिकार देतोय ही चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. थँक्स डीजे संघाचा आवडता खेळाडू आहे शुभम आणि त्याच्या हातामध्ये आता चेंडू सोपवला गेलाय. जबाबदारी त्याच्याकडे दिली गेली आहे. बघू शकताय शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर 38 सर्कलच्या आत. स्ट्रेट टू द बॉलर शुभम याचा हा चांगला चेंडू. धावबाची संधी आणि ते यश मिळतंय, सांघिक यश मिळतंय. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. स्वतः तो नॉन स्ट्राईक इंडच्या दिशेने धावत येतोय. धाव चोरत असताना फलंदाजाला इथे बाद केलं जाते. विकेटचं पतन गॉन. धाव संख्या 17. 7 बाद 17. कम ऑन डीजे. DJ Raj. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही शिवनेरी चषक विरातन बुद्रुक 2021-2022 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये स्वागत करतोय. दयनीय स्थिती म्हणावी लागेल फलंदाजी करणाऱ्या हितेश फायटर विळंगी या संघाची, कारण धावसंख्या झाली ती 17. 7 गडी बाद. 4 फलंदाज या इनिंग मध्ये 0 या धावसंख्येवर बाद झालेत. हा चेंडू हवेमध्ये हुक करायचा होता. या चेंडूला फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबला. 1 धाव पूर्ण केली कारण अनपेक्षितरित्या चेंडू सुळी घेणारा होता. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 18 धावा. 7 गडी बाद 18. काय चांगले कमालीचं प्रदर्शन गोलंदाजाने केलेलं आपल्याला दिसून येते. टिचून मारा केलाय म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाचे वीक पॉइंट्स शोधले आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी झाली मैदानाच्या आत. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. चेंडू हवेत आहे. जेल होण्याची शक्यता आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 1 बाउन्स चेंडूला गॅदर करतोय, कलेक्ट करतोय. तोपर्यंत फलंदाजांनी खेळपट्टीवर 2 धाव पूर्ण केल्यात. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 20. 3.3 चेंडूची समाप्ती. चालू असलेल्या मॅच मध्ये धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 20 धावा. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हितेश फायटर्स या संघाची. गोलंदाज तयार. आता या चेंडूला उचललंय, हुक केलंय. चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बघत राहिलाय. चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय चौकार. 4 धावा. बघितलं आपण शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. थोडासा डावीच्या बाजूला वळणारा चेंडू होता आणि त्याला योग्य ती दिशा दिली या फलंदाजाने. 4 धावांची धावसंख्या झाली ती 24 धावा. 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. आता मात्र ऑफ स्टंपच्या दिशेने मारा केला. एक चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवर आता चेंडूला रिलीज केलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता आणि हा डॉट बॉल. म्हणजेच व्हेरिएशन हे फार महत्वाचं आहे. परिवर्तन हे फार महत्वाचं आहे आणि परिवर्तन नेहमीच म्हणत असतो आपण की काळाची गरज आहे आणि ते परिवर्तन गोलंदाजाने इथे केलेलं दिसून येते. त्याच्या कोट्यातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू 38 सर्कलच्या थोडासा बाहेर गेलाय. एकच धाव मिळेल. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर हितेश फायटर
विळंगी संघाची धावसंख्या आहे ती 7 गडी बाद फक्त आणि फक्त 25 धावा. 25 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट इन द 4th ओव्हर. छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. Kiran, 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 Kiran. इथे मात्र धावांचा पाऊस पडत नाही. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला धावांचा पाऊस पडलाय आणि ह्या मॅच मध्ये धावा कुठेतरी रोखल्या जातात आणि याचं मुख्य कारण आहे ते गोलंदाजाने केलेला टिचून मारा. हा गोलंदाजाचा हा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फलंदाजाने खेळलाय. एक धाव पूर्ण, एका धावण्याची धावसंख्या झाली ती 26. 4 फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद झालेत. T20 इंटरनॅशनल क्रिकेटचा जर आपण विचार केला तर 12 सप्टेंबर 2007 साली न्यूझीलंड वर्सेस केनिया हा मॅच झाला होता, ज्याच्यामध्ये केनिया संघाचे 6 फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद झाले होते आणि इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या विळंगी संघाचे 4 फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद झालेत. आता अनपेक्षितरित्या चेंडू खाली राहिलाय, मिड विकेटच्या दिशेने चेंडूला वळवलंय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल यात काही शंका नाही आणि या 2 धावांची धावसंख्या झाली 28. 7 गडी बाद 28. आता कुठेतरी भागीदारी होते. भागीदारी होण्यापेक्षा मोठे फटके ह्या क्षणाला येणं फार महत्वाचं असेल, जेणेकरून एक चांगला स्कोर बोर्ड मेंटेन केला जाईल, अद्ययावत केला जाईल फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. अडचणीमध्ये सुरुवातीपासून आणलं गेलंय. पंच आपले जागा बदलताना दिसत आहेत. दोन्ही अनुभवी पंच पाहायला मिळत आहेत. लोअर फुल टच चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने मारा केला होता, एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याकरता फलंदाज जातील काय शंका मनामध्ये होती, मात्र या शंकेचं निवारण मैदानाच्या आत उपस्थित असलेल्या त्या क्षेत्ररक्षकाने केलं. परतावं लागतं फलंदाजाला. 8वा धक्का, 8 गडी बाद, धावसंख्या 29. 29 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. And चांगली गीतं वाजवली जात आहेत डीजे सुभाष कदम यांच्या माध्यमातून. बघताय आपण चांगलं काम ते करतायत आणि चांगली साऊंड सिस्टम आपल्याला या मैदानावर पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज गेलाय, अतुल गेल्यानंतर नवीन फलंदाज गेलाय. हा वाईडचा इशारा असेल, जास्तीत जास्त बाहेर निघणारा चेंडू आहे. नवीन फलंदाज चिंटू. अतिरिक्त धावण्याची धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली 30. 30 रन्स फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. 8 गडी बाद, धावपळकर धावा फक्त 30 जमा झालेत. गोलंदाज तयार. पुन्हा एक चांगला चेंडू टाकलाय, ब्रेक करणारे चेंडू त्याच्या माध्यमातून टाकले गेलेत. एक धाव चौथ्या स्वरूपात पूर्ण केली जाते. एक धाव मिळते आणि एका धावण्याची धावसंख्येत बदल होते. धावपळकर धावा लागला ते 31 धावा. जे प्रेक्षकांना हवं होतं ते प्रेक्षकांना मिळत नाही, अशी गोलंदाजी गोलंदाजाने केलंय. मुख्यत्वे तारीफ करेन सुरुवातीला मी सुनील वैती यांची, जे वरिष्ठ खेळाडू आहेत. त्यांनी पहिलं षटक व्यवस्थित हाताळलं, त्याच्यानंतर इतर गोलंदाजांवर मला दबाव दिसला नाही. दबावामधून ते बाहेर पडताना दिसले. पुन्हा एकदा लेग ब्रेकचा मारा केलाय, बिग पॉइंट ओळखला गेलाय फलंदाजाचा आणि शेवटचा बॉल असेल आता ह्या इनिंग मधला. पुढील मॅच करता तयार राहा. हितेश हार्दिक फायटर विरुद्ध नवली असा पुढील मॅच असेल आणि दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. लेग ब्रेक केलाय, स्लोवर पण संतगतीचा चेंडू होता, टप्पा थोडासा मागे ठेवला गोलंदाजाने आणि बीट केले या फलंदाजाला. पहिल्या 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर हितेश फायटर विलंगी या संघाची धावसंख्या आहे. धावफलकावरती 8 गडी बाद, 31 धावा आणि 35 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. दुसऱ्या इनिंग मध्ये ते गावदेवी वैतीपाडा वाढवी या संघासमोर. ही चर्चा आपण करणार आहोत, मात्र चर्चा करण्याकरता आपण टॉस बॉक्सच्या दिशेने वळूया. टॉस बॉक्स मध्ये आता थोड्याच वेळात टॉस होईल. हार्दिक फायटर विरुद्ध नवली, पवनसुत नवली असा संघ मैदानाच्या आत उतरताना दिसेल. एक छोटासा ब्रेक नंतर आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. तत्पूर्वी ऐकूया सुमधुर गीत.
थँक्यू व्हेरी मच अमरजी. 2 मिनिटं मी थांबवतोय. यावेळेला आपण पाहतोय जे आर्थिक सहाय्य ज्यांनी दात्यांनी मात्र दिलेलं आहे त्यांचं आद्य कर्तव्य या ठिकाणी आमचं आद्य कर्तव्य आहे. कामनीश राऊत 5,000 रुपये ज्यांनी मात्र या ठिकाणी या स्पर्धेला आर्थिक सहाय्य केलंय. सूरज साळुंके 5,000 रुपये. कुंदन संके 10,000 रुपये. प्रकाश गावड 1,500 रुपये. प्रशांत गरत 1,000 रुपये. अनंत पाटील प्रांजल 11 2,000 रुपये. शुभम SP बॉयज आणि चैतन्य भटजी 2,500 रुपये. दिलीप शंकर गरत 2,000 रुपये. किसन अनंत किनी 500 रुपये. दिनेश बाळकृष्ण किनी 1,500 रुपये. आर्यन मुकेश किनी 1,001 रुपये. सुरेश महिला मंडळ 5,000 रुपये. अशोक जानू किनी 1,500 रुपये. बाळाराम अनंत किनी 1,000 रुपये. तुकाराम अनंत किनी 1,000 रुपये. परशुराम डांगूर घरत 1,155 रुपये. फुलटसन ग्रुप 5,000 रुपये. विजय शंकर घरत 500 रुपये. रमण जगन्नाथ घरत 500 रुपये. श्यामराव सोमारे घरत 1,001 रुपये. दर्श शशिकांत भोईर 2,000 रुपये. ज्ञानेश्वर बाळकृष्ण किनी 1,000 रुपये. वैभव बबन पाटील 1,000 रुपये. दिलीप नामदेव किनी 1,000 रुपये. रॉकी ग्रुप 2,000 रुपये. टायगर स्पोर्ट्स 1,000 रुपये. प्रकाश पाणीवाला 1,000 रुपये. सुलभा श्रीकांत किनी 1,000 रुपये. गणेश भोईर 1,500 रुपये. सचिन पाटील 2,500 रुपये. मधुकर नारायण किनी 500 रुपये. दत्तात्रय दिनानंद पाटील 1,000 रुपये. सचिन बंडू पाटील 1,100 रुपये. या सर्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय आणि जाऊया आपण थेट टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी उपस्थित आहेत संदीपजी गावंट. धन्यवाद प्रमोदजी. या ठिकाणी हार्दिक फायटर धाकटी डहाणू या संघाचा संघनायक आणि नवली पवनसूत नवली संघाचा संघनायक टॉस करण्याकरता या डाव्या बाजूला आमच्या हार्दिक फायटर धाकटी डहाणू संघाचा संघनायक उपस्थित आहे. मी पवनसूत नवली संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या कारण मैदानाच्या आत सामना सुरू होतोय. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. ह्याकरता आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या आणि टॉस करण्याकरता व्यासपीठावरून मी आमंत्रित करतोय आदरणीय सन्माननीय योगेश घरत साहेबांना. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण ह्या मॅचचा टॉस बघणार आहोत. योगेश घरत साहेबांना माझी विनंती असेल आपण टॉस करण्याकरता या. दोन्ही संघाचे संघनायक इथे पोहोचलेत. वेलकम बॉट कॅप्टन तुषार मोरे बघताय आपण पवनसूत नवली संघाचे संघनायक आणि दुसऱ्या बाजूला जय दवणे हे दोन संघनायक आहेत आणि योगेश घरत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. 5 षटकांचा मॅच असेल. 2 षटक ही पॉवर प्लेचे असतील. तुषार किनी कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण छायाचित्र कैद करतायत. टॉस बघूया कॉलिंग करतायत पवनसूत नवली संघनायक तुषार मोरे हे कॉलिंग करतायत. छाप की काटा जरा जोरात बोला. टॉस केला जातोय आणि आदरणीय सन्माननीय छापाचा आवाज दिलाय. योगेश घरत साहेबांच्या शुभ हस्ते हा केला गेलाय आणि ते काटा आलाय. मात्र जय दवणे संघनायक आहेत त्यांनी टॉस जिंकलाय. फक्त डिसिजन तुमचं येऊ द्या. मॅच स्टार्ट होतोय. तुमचा निर्णय काय आहे? हा टॉस तुम्ही जिंकलाय. तुम्हाला या मॅच करता हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला आपल्याकडे वेळ कमी आहे. तुषार तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट. थेट तुम्हाला घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत आमचे साथी कॉमेंटेटर प्रमोद शिगे. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावंट. यावेळेला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर जबरदस्त दमदार फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला यावेळेला फेकून दिलं. वेलकम बाउंड्री. मॉर्निंग सेशन मध्ये चौकार. तुषार मोरे यांचं चौकारने स्वागत. वेलकम. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 या धावसंख्येवर विजयासाठी स्वप्नील आम्हाला दर्शवतात की 32 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. 32 रन्स ऑन द बोर्ड आहेत. लतेश मेहर जे 40+ चे खेळाडू आहेत आणि वाडीव गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. लतेश मेहर यांनी सुद्धा जे संघ आपल्याला पाहायला मिळतात गावदेवी वैतीपाडा या संघाला मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळेला ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून क्लास टायमिंग सरळ चेंडू निघून जातोय खुशी 11 स्टँडच्या दिशेने. 4 धावा. गुड शॉट. क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर बॅक टू बॅक 2 चौकार येत असताना 8 धावा या फलकावर. तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या बॅट मधून अगणित आणि त्याच अनुषंगाने यावेळेला 2 लगातार चौकार.
प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. कमबॅक करतायत या ठिकाणी गोलंदाज. गुड डिलिव्हरी मिस्टर दर्शन. 3 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. वेलकम अतुल प्रीत यांचं सुद्धा आगमन झालं होताना पाहायला मिळतं आणि तसेच अक्षय आरेकर अर्थातच टायगर आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच निलेश फायटर तारापूर आज संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. वेलकम जाडू, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मनोज राऊत, किरण जाधव या ठिकाणी उपस्थित होताना लॉंग टाइम नंतर आपण पाहतो धनंजय दवणे असतील. मात्र या ठिकाणी किरण जाधव आणि यतीन जाधव हे 2 व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी आम्हाला पालघर दाखवलं आणि खऱ्या अर्थानं तारापूरचं पहिलं मैदान आणि खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन केलं गेलं होतं. या 2 व्यक्तिमत्वांचं मी आयुष्यात ऋणी राहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 दरम्यान मात्र यावेळेला विकेट मिळते आणि फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना आपण पाहू शकता धावसंख्या 8 रन्स ऑन द बोर्ड लागला होता 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. या विकेटच्या निमित्ताने या पण ऐकूया डोलिव गावातून सुद्धा बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला पाहत आहेत. कारण येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या 5 दिवसांमध्ये भव्य दिव्य अशी टेनिस क्रिकेटची स्पर्धा डोलिव गावदेवी डोलिव यांच्या माध्यमातून आपण डोलिव गावामध्ये पाहणार आहोत. अजयजी वैती, त्याच्यानंतर कैलासजी किनी, दीपकजी वैती यांचं हे भव्य दिव्य क्रिकेटचं आयोजन. आणि सध्या दीपक वैती यांचे पिताश्री युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज बघतात या स्पर्धेला. धन्यवाद आपल्याला या स्पर्धेचं आपण लाईव्ह स्वरूपात जे कव्हरेज केले गेले ते पाहतायत त्याबद्दल आपल्याला आम्ही लाख धन्यवाद देतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ ऑन लाईन, अप्रतिम दर्शनची यावेळेला पाहायला मिळाली. क्लीन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. या 32 धावा कदाचित आपण पाहतोय माफक लक्ष आहे या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत धावांची गती जर आपण पाहिली तर 8 धावा. पहा, पहिले जर विराजने खूप चांगल्या प्रकारची स्टार्ट केली गेली होती. 3 चेंडू मागे 8 धावा ज्यांनी जमविल्या गेल्या होत्या, 2 चौकार आले होते. परंतु तदनंतर कमबॅक कसं करावं हे दर्शनला ठाऊक आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं. इट इज नो नेव्हर लेट टू मेंट. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. धावसंख्या 8 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार लगावल्यानंतर 3 चेंडू अप्रतिम टाकलेत. थोडासा बदल केलाय आणि पॉवर प्ले मध्ये असे बदल फार कमी प्रमाणात दिसत आहेत ज्या बदलामध्ये गोलंदाज सफल ठरत आहेत. धावसंख्या धावपळकावर आहे ती 8 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 5 चेंडूंचा खेळ झाला, 8 धावा या फलकावर पाहायला मिळतात. दर्शन नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर यावेळेला युवराज आणि अजय. युवराज एका साईडला आपण पाहिलं तर सुनील वैती यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं मार्गदर्शन त्यांचं लाभलं गेलंय. ऑन साईडला मात्र यावेळेला आपण पाहतो जबरदस्त विकेट हॅट्रिक दर्शनच्या नावावर. या अगोदर जितूने मात्र विकेट हॅट्रिक साध्य केली होती शिवनेरी संघाच्या गोलंदाजाने आणि आता मात्र यावेळेला जर आपण पाहिलं तर जबरदस्त उत्कृष्ट गोलंदाजी करत आपल्या बोटांतील जादू दाखवली. पहिल्या 2 चेंडूवर चौकार आल्यानंतर स्वतः मात्र यावेळेला निराश झाला होता. परंतु त्यात नंतर जर आपण पाहिलं तदनंतर या वेळेला गोलंदाजाने सुंदर धमचाक सोडले आणि आपल्या नावाचा डंका मात्र या खेपपट्टीवर वाजवलाय. अप्रतिम ब्रिलियंट पिस ऑफ बॉलिंग एअर दर्शन. एंड ऑफ द ओव्हर. पहिलं षटक कंप्लीट झालंय. 8 धावा. येणारी चेंडू आहे 24 आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात ते 24. अशा प्रकारचं मात्र सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. परंतु इथे जर आपण पाहिलं तर संदीपजी गावंड विकेट फॅक्टर खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. डॉट चेंडू या ठिकाणी खूप महत्वाची भूमिका असेल. परंतु एका साईडला गावदेवी वैतीपाडा संघाला विसरून चालणार नाहीये. क्रिकेटमधील बेसिक जर विसरले हे खेळाडू तर कदाचित थोडंसं बॅकफुटला जाताना पाहायला मिळतील. कारण क्रिकेटमधील बेसिक काय, जेव्हा मोठे फटके येत नाही, षटकार चौकार येत नाही, तेव्हा सिंगल डबल हा क्रिकेटमधील बेसिक आहे. निश्चितच मी तुमच्या मताचे सहमत आहे. कारण पहिले 2 चेंडू हे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने होते. उर्वरित 4 चेंडूंमध्ये एकही धाव न देता 3 सफलता हासिल केल्यात. याचाच अर्थ आता फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव येऊ शकतोय आणि गोलंदाजाने पहिल्या गोलंदाजाच्या मार्गावरच पाऊल टाकावं लागेल. आणि ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी केले तसं आता P2 मध्ये पॉवर प्ले नंबर 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी गोलंदाज सतीशाला टाकावी लागेल. यावर ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून हाताला स्पर्श होऊन चेंडू मात्र निघून जातोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 1 धाव दबाव आहे, नो डाऊट. परंतु या दबावाला न जुमानता चांगली खेळी करणं हेच क्रिकेटमधील ध्येय आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल डबल आणि सिंगल म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे.
सिंगल म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन प्राणवायू पाहायला मिळतो आणि याच परिपूर्ण एक एक धावेचं रूपांतर मात्र 2 धावात करतील का, षटकार चौकारांत तब्दील करतील का, याकडे सर्वांचं आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षक वर्गांचं लक्ष वेधित झालंय. ऑन साइडला फटका चांगला आहे, जबरदस्त चेंडूला मात्र यावेळेला केलाय प्रहार, चेंडू सीमा रेषा पार, 1 बाउन्सने चेंडू होतोय क्लिअर, चौकार. उशीर झाला या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 13. 13 धावा या फलकावर पाहायला मिळतात. स्वप्नील आणि निनाद हे आमचे 2 गुणलेखक आहेत. समालोचकाचं पाठीचं कणा म्हणून गुणलेखकाला ओळखलं गेलं. पण वडवान भाई यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पड्यानंतर थोडंसं खाली राहिला होता चेंडू, मनगड्याच्या साहाय्याने चेंडूला वळवलंय. 1 धाव यू वेट म्हणून सांगतायत. धावांची गती 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 14 धावा. चौकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी खेळलं जातं. ते अक्षयच्या बॅटमधून एका साईडला युवराज हा फलंदाज आपण पाहतो. युवराजला संधी आहे आणि या संधीचं सोनं कितपर्यंत करतोय याकडे लक्ष लागले ते डगआउट मधून गावदेवी वैतीपाडा या संघाचं. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वेळंगी हा संघ आपण पाहू शकतायत. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, झेल होऊ शकला असता. ऑलरेडी यावेळेला बँक बॅलन्स कमी आहे आणि उधळण जर जास्त झाली तर बँक बॅलन्स काहीच राहणार नाही. आणि इथे 32 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना जर अशा प्रकारचे झेल जर सोडतील तर कदाचित येणाऱ्या चेंडूंवर मात्र युवराज कर्दन काळ ठरू शकतो. धावांची गती 15 धावा. शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतो. आजचा सलग 3रा दिवस. पहिला दिवस चटाळे या संघाने गाजवला अक्षरशः अमोल भोईरची ती उत्कृष्ट खेळी आणि तदनंतर त्या संघाने केलेलं कमबॅक. ऑन साइडला फटका चांगला आहे, सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. फुल ठसन स्टँडच्या दिशेने, चौकार, 1 बाउन्स, चौकार येतो. थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा. सोमनाथ घिरत यांनी सुद्धा खूप चांगली मेहनत घेतली, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 19-19. यावेळेला हा चेंडू पाहिला न्याळला, बाकीचं काम पंचांवर सोपवलं आणि करुणाकर कोटियन सर या वेळेला मात्र वाईटचा इशारा देत असताना पाहायला मिळत आहे, ज्यांनी 10 PL सुद्धा हाताळलेले आहे. आणि कल्याणी घोरपडे सर हे 2 मात्र फेम जोडी आपल्याला पाहायला मिळते. जय आणि वीरू असं म्हणायला हरकत नाही, ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक गोड स्वभाव नेहमीच आपल्याला त्यांचा पाहायला मिळतो क्रिकेटच्या व्यतिरिक्त. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय जबरदस्त प्रहार केला गेला होता डीप मिड विकेटला. यावेळेला चेंडू निघून जातोय, तत्पूर्वी 1 धाव सिंगलच्या सहाय्याने येते आणि धावांची गती स्वप्नील आणि निनाद आम्हाला दर्शवतात की 21 धावा, 21 रन. विजयासाठी अजून सुद्धा 11 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडू मध्ये 11 धावा. थोडंफार कुठेतरी मात्र यावेळेला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. सूर्य आणि ढग यांच्यावर जणू काही लपंडाव सुरू आहे अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. एक स्टँड जर आपण पाहिलं तर फुल टसन स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर खुशी 11 स्टँड आपण पाहू शकतात आणि तदनंतर डाव्या साईडला पाहिलं तर गार्गे 11 स्टँड आपण पाहतोय. त्यांच्या बाजूलाच कॅमेरामॅनचा स्टँड आपण पाहतोय, जिथे मुन्ना जयस्वाल आणि बंटी कुंभार हे 2 कॅमेरामॅन ग्रेट वर्क पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तदनंतर जर आपण पाहिलं तर SP बॉयज स्टँड आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रांजल 11 स्टँड अशा प्रकारचे. आणि त्याच्याच बाजूला राजू कॅटरर्स आपण पाहतोय, तर एका साईडला माई कॅटरर्स. अशा पद्धतीने मात्र आपण पाहतोय 11 धावांचं लक्ष असेल. 21 धावा फलकावर. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 18 चेंडू 11 धावा. ऑल इज वेल. ही स्पर्धा आपण पाहू शकता. शिवनेरी चषक हे फक्त नाव नाहीये, तर ही स्पर्धा ब्रँड झालेली आहे. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी. दर्शन आपला कोट्यातील दुसरा स्पेल घेऊन येतोय. समोरच शिवनेरी चषक आपण पाहतो. विरातन बुद्रुक 2021-22 बॅनर पारितोषिक आपण पाहतोय, कारण ही स्पर्धा आहे लाख मोलाची स्पर्धा आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे दात जरूर मागितली होती. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी आणि कल्याणी घोरपडे सर्व लेग बायचा इशारा करतात. तत्पूर्वी 1 धाव इझिली डन केली जाते. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता चेंडू फेकून झालेत ते 1. दर्शनची सुंदर लेंथ लाईन. हार न मांडणाऱ्यांपैकी एक गोलंदाज. दुसरा विकेट हॅट्रिकचा मान मिळवलाय या मोठ्या स्पर्धेमध्ये.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा हे दर्शनने पुन्हा एकदा साध्य करून दाखवलंय. एका साईडला स्कोर जरी कमी असला तरी सुद्धा माझ्यात ती जिद्द आहे, ती माझ्यात चिकाटी आहे, कसब कला कौशल्य मी मात्र यावेळेला पणासपणा लावून गोलंदाजी करेन. मानस मनसुबा हेतू उद्देश या सर्व काही गोष्टी मेंटेन केल्या गेल्यात. मॅग्निफिसंट बॉलिंग, फलंदाज बाद, युवराजच्या खेळीला पूर्णविराम. उशीर झाला कामावर जायला, उशीर झाला बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला. थँक्यू अमर. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. धावसंख्या 22 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एका साईडला विकेट्स मिळत आहेत परंतु थोड्याशा धावा कमी आहेत. जर याच धावा 50च्या घरापर्यंत असत्या तर कदाचित फायटिंग टोटल आपल्याला या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये पाहायला मिळाली असती. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत. सुज्ञ आणि जाणकार असे शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला लाभलेला आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन साइडला फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅटने चेंडूने कनेक्ट केला होता आणि या वेळेला काही जबरदस्त जजमेंटने झेल घेतला गेला. ए मेरे बायत का खेळ आहे असं दर्शवत असताना गुड कॅच ऑफ क्वालिटी, ब्रिलियंट कॅच, फलंदाज बाद. दर्शन दुसरी विकेट हॅट्रिक साध्य करेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. काही जबरदस्त गोलंदाजी केले मात्र या वेळेला फलंदाज तग लावून राहत नाहीयेत. कदाचित आता मात्र या 10 धावा 20च्या बरोबरीने असतील का पाहायचंय. अगदी बरोबर. आता अडचणी वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि यंदाच्या हंगामामध्येच डिसेंबर महिन्यामध्ये एक संघ माझ्या डोळ्यासमोर होता, गावदेवी धानिव, आणि त्याच्या विरुद्ध होता तो सोनसरी तांबळमल. या 2 संघाविरुद्ध लढा सुरू होता. 3 षटकांमध्ये फक्त 11 धावांचं लक्ष होतं गावदेवी धानिव संघाला. आणि गावदेवी धानिव संघाच्या माध्यमातून विश्वनाथ जाधव हा सुद्धा क्रिकेट खेळत होता. त्याची विकेट पडल्याबरोबरच घसरगुंडी जी झाली ती 18 बॉल मध्ये 11 धावा सुद्धा होऊ शकल्या नाही. ही स्पर्धा नुकताच पार पडली बापाणे येथील त्या मैदानावर आणि तो क्षण मला लगेचच आठवला. प्रमोदजी, नक्कीच क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे मात्र क्षण वारंवार पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट आहे आणि टेनिस क्रिकेट खूप पुढे चाललंय आणि फास्ट क्रिकेट झालंय. क्रिकेट इज माय पॅशन हे मात्र प्रत्येक नसात भिनलेलं आहे. कारण एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की मात्र खेळाडू मागे कधीच वळून पाहत नाही. हे क्रिकेटने मात्र आपल्याला खूप काही दिलंय आणि खरोखरच या खेळाशिवाय मात्र या खेळाच्या समोर कोणताही खेळाडू श्रेष्ठ नाहीये. अप्रतिम एकदम निश्चित स्वरूपात दबाव आहे. डिरेक्ट हिट होऊ शकला असता परंतु या वेळेला मात्र मध्यंतर येतोय तो क्षेत्ररक्षक. 5 क्षेत्ररक्षकांनी चुकी काय केली, लेग बायचा इशारा येतोय कल्याणी घोरपडे सरांकडून. आणि क्षेत्ररक्षकांनी थोडीफार चुकी केली कारण जर तो पाठीमागे बॅकअप साठी आला असता तर कदाचित यष्टनचा वेध घेतला असता. परंतु जर तरला थारा नाहीये. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. धावांची गती जर आपण पाहिली तर 23 धावा फलकावर पाहायला मिळतात. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. इथून जर आपण पाहिलं तर चेंडू आहे तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावा. इथे विकेट फॅक्टर खूप महत्वपूर्ण भूमिका असेल प्रतिस्पर्धी संघाला. यावेळेला पाहिलं खूप मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेत उसळी घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. कारण ही खेळपट्टी बनवले संदीपजी गावंड, जबरदस्त पिच क्युरेटरने मातीची खेळपट्टी बनवली. कारण आताचं क्रिकेट आपण पाहिलं तर कधी कधी कुठे कुठे आपण कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टी पाहायला मिळतं. तिथे अक्षरशः गोलंदाजाचा कस लागत नाही. तिथे मात्र यावेळेला खूप मार मिळतो गोलंदाजाला. आताच्या काळामध्ये आपण पाहिलं डांबरीकरण पिच सुद्धा मी धानिवच्या मैदानात पाहिलेली आहे. म्हणजे असं क्रिकेट एवढं फास्ट झालंय. परंतु इथे मात्र मी दुजोरा देईन ते मात्र आयोजकांना की मातीची खेळपट्टीवर खरा कस लागतो आणि गोलंदाजांचं कौशल्य मात्र यावेळेला दाखवलं जातं. सुपर बॉलिंग बाय दर्शन. यावेळेला सरळ बॅटने खेळलाय. विकेट फॅक्टर खूप महत्वपूर्ण. हे काय घडलं जातं, कॅचेस विन द मॅचेस. खराब प्रदर्शन यावेळेला पाहायला मिळतं वेळंगी संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. इथे जर विकेट मिळाली असती तर पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस वाढले असते. परंतु इथे धावसंख्या 1ने पुढे सरसावले गेले आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 24. आता चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 8 धावा. प्रेक्षकांमध्ये चर्चेला मात्र उधाण आलं असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा शिवनेरी चषक 2021. काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. साधनी बनी आठवा काना काना खेळतो या
थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा, 12 चेंडू 8 धावा होऊ शकतील का? फलंदाजांमध्ये ती जिद्द असावी लागते. सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वपूर्ण भूमिका असते. आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते. क्रिकेटच्या दुनियेमध्ये आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण सातत्याने पाहिले. म्हणतात ना की स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला पळावंच लागेल, कारण क्रिकेटच्या मैदानात थांबला तो संपला आणि हुकला तो संपला असं म्हटलं जातं. मात्र इथे 12 चेंडू आणि 8 धावा. सुपर मॅच. मैदानाच्या आतमध्ये उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मिस्टर गौरव आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना 24 रन्स, 12 चेंडू 8 धावा. अप्रतिम डिफेन्स या ठिकाणी दाखवत असताना हे क्रिकेटमधील बेसिक आहे. षटकार चौकार येत नाहीत, विकेट मिळतात, त्यावेळेला क्रिकेटचं लाईफ लाईन. सुनील मनोहर गावस्कर वेंगुर्लेचे राहणारे 32 शतक बिना हेल्मेट यांनी सांगितलं की तुम्हाला जसं मुंबईची लोकल ही लाईफ लाईन आपल्याला पाहायला मिळते, तसंच क्रिकेटमध्ये लाईफ लाईन काय तर संजीवनी म्हणून एक एक धाव, आणि ती संजीवनी देत असते. एक एक धावेने मात्र ऍज अ लिटल ऍज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं. एक एक धाव मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पुढे तैनात होतोय. पॉइंटला एकदा वर्जित केली जाते आणि संघ जाऊन पोहोचते फलकावर. गावदेवी वैतीपाडा हा संघ 26 धावा. येणारे चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 6. सुंदर ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. शिवनेरी चषक 2021 वर्ष दुसरे आपल्याला पाहायला मिळतं, परंतु दिमागदार कोणत्याही प्रकारची कमी न खळताना ही स्पर्धा मात्र अव्याहतपणे आणि अविरतपणे पावसाने हजेरी लावली, परंतु मात्र यावेळेला जिद्दीने पुन्हा एकदा ही स्पर्धा उभारली गेली. पोस्टपोन करू शकले असते, परंतु नाही. शिवनेरी चषकाचे आयोजक म्हणाले की मात्र ही स्पर्धा करायची म्हणजे करायची, आणि यावेळेला खेळ खल्लास होण्याची दाट शक्यता. यस, आणि प्रेक्षकांमध्ये हा चेंडू मात्र यावेळेला फेकून दिलाय इनटू द क्राउड. मॅग्निफिसंट शॉट, स्टायलिश फिनिश यावेळेला केली जाते. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी वैतीपाडा टीम अँड हार्ड लक वेळंगी टीम. चला आपण लगेच हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा. रांगेमध्ये प्लीज, रांगेमध्ये उतरायचं आहे. मी विनंती करेन वैतीपाडा संघाला. लतेश मेहर यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या होत्या या संघाला. एका साईडला धाकटी डहाणू हा संघ हार्दिक फायटर या नावाने आपल्याला पाहायला मिळतोय. डहाणूवरून प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झाले. तर एका साईडला पवनसूत नवली हा संघ आपण पाहू शकणार आहोत. पवनसूत नवली संघाकडून ब्रिजेश घरत काय जबरदस्त कॅप्टनशिप केली कुणबी प्रीमियर लीग मध्ये. अफलातून संघ कमकुवत होता, परंतु त्यांनी स्ट्रॉंग बनवला, कारण लीड केलं खूप चांगल्या प्रकारचं. एका साईडला करण मोरे सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत. आज त्याचा जलवा पाहायला मिळेल का? एक लेदर क्रिकेटचा क्लास आणि मुंबई प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक ते अजून सुद्धा डोळ्यासमोर झळावताना पाहायला मिळतं. या आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जाईल मिस्टर नयन. या आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. नयन, आपण यायचंय. या आपण संदीपजी गावंड त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेतील नयन यांच्या मॅन ऑफ द मॅच